मानपत्र देऊन सन्मान करत आहेत. इंटरनेशनल शायर आंतरराष्ट्रीय शायरी उत्सवाचे आहे. भुसावळ शहराचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे हे उत्कृष्ट शायरीकार आहेत. बोलूंगा शुक्रिया ममनून इसके लिए कि मुझे जैसे छोटे से शायर के लिए आपने नवरत्न पुरस्कार से मुझे सम्मानित किया। ये काम सम्मानित करना दूसरों को प्रेरणा देता है कि वो भी कुछ ऐसा करे। आज मुझे मिला है कि हो सकता है नई पीढ़ी में से कोई एक और हामिद भुसावल उठ के खड़ा होगा। रात इंदौरी ने इंदौर को मशहूर किया था, उसका कर्म है कि मेरे जरिए से आज भुसावल हामिद भुसावल ही मैंने लगाया है। संजय बाबू को मैं कैबिनेट मिनिस्ट्री मिलने के लिए मुबारकबाद भी दूंगा और मैंने बैठे बैठे 4 पंक्तियां ले ली है। मैं खासतौर से वो इसलिए कह रहा हूँ कि वो आपको भी मजा आएगा। अभी एकदम ताजा कि मैं कुछ नहीं था। देखो कैसा होता है, अपना बंगला भी हुआ था तो बंगले में हम ये नहीं बोलते कि मेरे बंगले पे आना, मेरे महल पे आना। इंसान वो होता है जो बंगले में बुलाने के लिए बोलता है मेरी झोपड़ी में आना, मेरे गरीब खाने पे आना। और अगर किसी के झोपड़ी में जा रहा है तो कहता है कि आपके दौलत खाने पे कमाओ। मतलब खुद को छोटा बताना। मैं इसलिए संजय बाबू की तरफ से कह रहा हूँ कि मैं कुछ नहीं था, मैं कुछ नहीं हूँ, मैं कुछ नहीं था, मैं कुछ नहीं हूँ, ये सब मोहब्बत से हो गया है। चौथी लाइन पे आपकी ताली आना चाहिए, ये सब रिकॉर्ड होगा। ये मैं कुछ नहीं था, मैं कुछ नहीं हूँ, ये सब मोहब्बत से हो गया है। मैं एक जर्रा था, सब ने मिलकर पहाड़ जैसा बना दिया। और एक 4 मिसरे मेरे पुराने इसलिए पढ़ा हूँ कि उनकी आपको देखे इतने छोटे से प्रोग्राम में भी अपना कीमती वक्त निकाल कर आए। मैं सब आपका काम कर रहा हूँ, आपकी तरफ से जो बनना चाहिए मैं बोलूँगा कि जो मुस्कुराते हुए हर किसी से मिलता है, लेकिन उनके चेहरे पर मुस्कुराए, जो मुस्कुराते हुए हर किसी से मिलता है। हमारा सिलसिला ऐसे सखी से मिलता है, अकड़ के मिलने से कोई बड़ा नहीं होता, बड़ा वो है जो बड़ी सादगी से मिलता है। यानंतर आपल्या ज्यांना नवरत्न म्हणून सन्मानित करण्यात आले ते खरोखर नवरत्न त्यांनी काम केलं आहे, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. तर त्या बहुतेकांना तुम्ही ओळखतोय आणि विशेषतः अनिलजी अति शाळेमध्ये खूप त्यांचं नाव आहे. बऱ्याचदा आम्ही मुंबईत बसलेलो असतो, माझा मित्र मी आम्ही त्यांची शायरी ऐकत असतो. तिकडे त्यांना ऐकवतो त्यांना नया पुस्तक तुम्हाला पता आणि मुंबईत बसून आम्ही त्यांची शायरी ऐकत असतो. बहुत बार आपको बताया भी है, बात करायला असे आमचे मित्रच आहेत ते. आणि प्रत्येकाने आपलं खरं असे क्षेत्र निवडले पत्रकारांनी की ज्या क्षेत्राला सहसा कोणी टच करत नाही. म्हणजे रेल्वेचे कुली म्हणता नाही ना त्यांना, ते रेल्वेच लोकांना सेवा देण्याचा एक प्रकारे ते कुली म्हणून चुकीचं होतं. लोकांना सेवा देतात ते रेल्वेपासून तर पोस्टमन, STचे कर्मचारी, म्हणजे जिथे जिथे लोकांचा संपर्क येतो त्याच्यामध्ये जर तुम्ही एक नगरपालिकेचा कर्मचारी निवडा, एक तहसील कचेरीचा निवडा, एक प्रांत तिथे लोकांना दैनंदिन काम करतात नाही असं नाही, पण तिथेही चांगली कामं करणारी लोक म्हणजे असं नाही. नगरपालिकेची कोणतरी असेलच की जो भले काही चुका असतात, पण कोणीतरी एखादी कर्मचारी असेल की ज्याचा जीव जात असतो की नाही कामं झाली पाहिजे लोकांची. तसं तहसील कचेरीतही असेल म्हणजे थोडंफार काहीतरी करून होत असेल काम, पण काम होतं, काम करून देतो बा. कुठेही जा तुम्ही, जसं थोडंसं काही विचित्र घटना घडत असतात तसं काही चांगल्या घटनाही असतात, चांगली लोकही असतात, चांगली कामं करणारे लोक 100% आहेत. म्हणूनच हे जग चाललंय, नाही तर जगत चाललं नसतं. आपण जर विचार केला असता की सगळे वाईटच आहे, वाईटच घडतंय सगळीकडे, ते जगत संपलं असतं. पण या जगाला चालवणारे काहीतरी चांगली लोक या समाजामध्ये आहे, म्हणून हे सगळं व्यवस्थितपणे चाललंय. ते 22% का लोक असते ना, पण त्यांच्या माध्यमातून चाललं. म्हणजे इतके वर्ष झाले मी नोकरी केलेली आहे, आता लोकप्रतिनिधी म्हणून कामही करतोय. त्याच्या अनुभवावर सांगतो मी की खरोखर समाजामध्ये उत्कृष्ट काम करणारे अनेक लोक असतात, आपल्याला त्यांना शोधावं लागतं.
जसं काही काही घटना म्हणजे आताचं पत्रकारिताचं स्वरूप बदललं आहे, पण जुन्या पत्रकारितेचं स्वरूप तुम्ही पहा, अगदी शोधून शोधून घटना लिहिल्या जातात, शोधून शोधून. आणि मी नेहमी आवर्जून सांगतो की पूर्वी वकील साहेब हे असायचा स्तंभ, त्याला म्हणत आपण मुख्य संपादकीय त्यांचा एक अग्रलेख असायचा. आणि तसं असं आठवड्यातून किंवा महिन्याभरात एखादी तो लेख यायचा आणि आठवड्याभरात किंवा महिन्याभरामध्ये काय काय घटना घडल्या आणि त्या संपादकाला काय वाटतच त्याच्याबद्दलचं एक नेहमी त्याचं विश्लेषण असायचं, अतिशय उत्कृष्ट विश्लेषण असायचं. म्हणजे कोणते काहीतरी निवेदन दिलं म्हणून ते छापलं किंवा कोणी आंदोलन केलं म्हणून ते छापलं, हे आता राजकारणाचा भाग चालतच असतो. पण समाजामध्ये काय घटना घडल्या, त्याचं काय परसेप्शन आहे, काय व्हायला पाहिजे होतं, काय चुकलं, काय बरोबर आहे, कोणी काय केलं, याचं एक सुंदर विश्लेषण या संपादकीय लेखामध्ये नेहमी असायचं. किंवा त्या महिन्यामध्ये एखादी जर काही विचित्र घटना घडली तर त्या घटनेच्या मागची पार्श्वभूमी काय आणि काय व्हायला पाहिजे होतं, कसं नको व्हायला पाहिजे होतं, हे फार चांगलं विश्लेषण त्या संपादकीय विश्लेषणामध्ये नेहमी असायचं. आता मला ते फार असं बघायला मिळत नाही तसं विश्लेषण, त्याचं काही कोणी सहसा लिहित नाही. पण माझी अपेक्षा तीच आहे की पत्रकारांनी त्यांना काय वाटतं. आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आता दीपक आहे तो काहीतरी आंदोलन करतच राहणार, त्याचं कामच आहे ते. मी त्याला काहीतरी प्रत्युत्तर देतच राहणार किंवा समाजातला इतर घटक आहे कोणीतरी काहीतरी बोलतच राहणार, हे आमचं काम आहे. कारण त्याला त्याचं काम करायचंय, मला माझं काम करायचंय. पण पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की ते चूक आहे, बरोबर आहे, मी कुठे चुकतो, दीपक काय चुकतोय का, हा काय करतोय का, ते काय. समाजाला डायरेक्शन देण्याचं काम हे तुमचंही, कारण तुम्ही जास्त फिरत असता समाजामध्ये. मी कोविड काळापासून पाहिलं, सगळ्या काळामध्ये बघितलं मी की अतिशय लहान लहान गोष्टीचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पत्रकारांनी केलं त्यावेळेला. म्हणजे तेव्हा तर असं होतं की कोविडमध्ये स्वतः डॉक्टर आहे ते पण काही पेशंटला हात लावत नव्हते, ते कुठे जात नव्हते. स्वतः पेशंटला डॉक्टरांनी हँडल केलं त्यावेळेला, त्यांचे असिस्टंट वगैरे तेच हँडल करायचे. अशा परिस्थितीमध्ये पत्रकार हे सगळीकडे फिरत होते, सगळीकडे फिरून त्यांनी सगळ्या बातम्या पोहोचवत होते ते की कुठे काय चाललंय, कुठे काय घडतंय, काय कोणत्या हॉस्पिटलला जागा आहे, कुठल्या नाही आहे, कुठे कशाची कमतरता आहे, कुठे चांगलं काम होत आहे, कुठे काय दिलं जात आहे, कुठे अजून आवश्यकता आहे, कोण मदत करत आहे, कोणी मदत केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्या काळातही पत्रकार पोहोचवून सगळ्यांपर्यंत पोहोचवत होते. खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला की जिथे ज्यावेळेस सामान्य लोक फिरू शकत नव्हते त्यावेळेला सगळीकडे फिरून ही सगळ्यांना मदत करत. म्हणजे असाही एक काळ या पत्रकारांनी पाहिला की जिथे त्यांच्या जीवावर खेळून ते सगळं काही करत होते. पण आता मी मध्ये सांगितलं मला की पत्रकारितेची सगळं व्याख्यात बदललेली, सगळे चित्र बदललेले आहे. आता सगळे अत्याधुनिक इक्विपमेंट आले त्यामुळे इथे आता घडल्याबरोबर लगेच तिकीट आलं जातं काही, म्हणजे ब्रेकिंग न्यूज विषय ब्रेकिंग न्यूज होते. अशा पद्धतीने येते की आमदार संजय सावकारे डॅश 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 धमाका केला. काय धमाका केला तेव्हा तसं तुम्ही उत्कृष्टता अशी वाढवून ठेवलेली असते. त्याला काय बोलले काय बोलले काही नसतं त्याच्यामध्ये, ते काही बिलकुल सगळे म्हणजे ती पद्धतच अशी बदलली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यापासून तर हा प्रकार जास्त झाला. पूर्वी पत्रकार म्हणजे अजूनही मी नेहमी गुणगौरव साधतील म्हणजे पत्रकारांना त्याच्यासाठी करत असतो की अजूनही विश्वासार्हता जी जागवून ठेवलेली आहे ती या प्रिंट मीडियाने जागवून ठेवलेली आहे. त्याला टीआरपीच्या नादामध्ये आपला हा जो मीडिया आहे तो इतका घसरतो कधी कधी की काय बातम्या चालू त्याला काही भरोसा नसतो. म्हणजे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे की काय होत आहे की एखाद्याला एकदम खालून उठून पुढे पोहोचून त्याच्याबरोपर्यंत काही सांगता येत नाही. पण अशा परिस्थितीतही प्रिंट मीडियाने आपलं मानाचं स्थान ठेवलेलं आहे, ते त्यांनी तसंच ठेवावं. कारण विश्वास अजूनही तसाच आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी टीव्हीवरच्या बातम्या बघत नाही. मी अलीकडे पेपर वाचणे बंद केले, पेपरही वाचत नाही आता. कारण एकही बातमी तसं करत नाही, काहीतरी छापून आलंय ती बातमी वाढली का तेव्हा आम्ही ती बातमी बघतो काय काय छापून आलंय. अदरवाईज मी बातमी पण कुठल्याच वाचत नाही आणि टीव्ही तर अजिबात बघत नाही. कोण डोक्याला ताप घेईल, डोक्याला ताप नाही. काम जर करायचं असेल मला शांत डोक्याने तर त्या
बरं आहे, आपण काही काम करतो मी, अरे आपल्याबद्दल असं केलं, आपल्याबद्दल असं बोललं, अरे काय करू आता. आपल्याला तापच येत नाही. मी काल असं DIDAची मीटिंग होती, त्याच्या संतापाने मी असं बोललं तर खरं तो कुठल्या पत्रकाराचा म्हणजे कुठल्या अधिकाराचा बाबी काही काढला नाही. ते जे तो आता पहिला पण माहिती काय इश्यू होता तिथे, त्यांच्या इथे अंडरपास झाला, तो पण अजून ऑपरेशन मध्ये नाहीये. वांद्रा रोडला अंडरपास झाला, तो अजून ऑपरेशन मध्ये नाही. इतक्या वेळा सांगून कलेक्टर आले, स्वतः खासदार मॅडम आल्या, सगळी पाहणी केली, सगळं झालं, हो करतो सांगून अजून केलं नाही. टोल मात्र घेतात. सगळं घडलं कशामुळे? त्यांच्या टोलमुळे. मग ते पैसे काही तुमच्या बापाचे लोकांचे पैसे त्यांना त्यांच्या पैशातून, जो पैसा तो कलेक्ट करतात त्या पैशातून ते दुरुस्ती करायचे. काही त्यांना वेगळा पैसा वापरायचा नाही, आमचाच पैसा तुम्ही वापरायचा नाही मला, त्याच्यात सगळ्या दुरुस्त करायचं तुम्ही करत का. त्याच्यात संताप झाला की एकदा मिटिंग झाली, दोनदा मिटिंग झाली कलेक्टरकडे, स्वतः कलेक्टर येऊन गेले, तरी तर ते सरळ होत नसेल तर कुठल्या मार्गाने त्यांना सांगायचं. म्हणून माझं चुकलं करायचा शब्द मी वापरायला नको होता तिथे, पण मंत्री झाल्यानंतर जास्तच ते अधिकाऱ्यांना बाप काढला, अधिकाऱ्यांना बाप काढला. तर ते कुठल्या पेपरने छापलं, ते एकाच पेपरने त्याला निगेटिव्ह रंग दिला होता की मंत्री झाल्यानंतर रबा बाप काढायला लागले. तो पेपर 4 तुमच्याकडे फरक नाही पडला. लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या ते सांगितलं, तुम्हाला आश्चर्य वाटत. लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की आता तुम्ही बरोबर काम करायला लागले, म्हणजे अधिकाऱ्यांना शिव्या देण्याचं चांगलं काम म्हटलंय. पण तसं नसतं. प्रशासन शासन दोन्ही बरोबरीने काम करावं लागतं. जर मी प्रशासनाला शिव्या घालत बसलो तर त्या अधिकार त्यांच्याकडेच जास्त आहे, माझ्याकडे पुढे अधिकार नाही. तर त्यांच्याशी सांगड घालूनच मला काम करायचं आहे. तेही माणसं आहेत, तेही चुकू शकतात, मी माणूस आहे, मी चुकू शकतो, तुम्ही पत्रकार आहे, तुम्हीही चुकू शकता. पण सगळ्यांनी मिळून जर कामं केली तर हा समाज मात्र सुधरू शकतो. त्या समाजाला आपल्याला सुधारायचं आहे, त्या समाजाला चांगल्या डायरेक्शनने न्यायचं आहे. आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये, देशामध्ये शांतता कशी राहते, सगळ्यांचा व्यवहार कसा चांगला राहील, आपल्या देशाविषयी प्रेम कसं जागृत होईल, आपल्या राज्याविषयी, आपल्या गावाविषयी कसं सगळ्यांना चांगलं करता येईल, या सगळ्या गोष्टी जर आपण मिळून केल्या तरच हे घडणार आहे. नाहीतर मी माझ्या मनातलं काहीतरी सांगायचं असेल, तो त्याच्या मनाचं काहीतरी सांगेल, तुम्ही तिसरं काहीतरी लिहित असाल तर विध्वंसाशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. म्हणून सगळ्यांनी मिळून समाज जागृतीचं काम केलं पाहिजे. आज गौतमोत्सव आहे आपल्या भुसावळ पत्रकार संघाचा. मी त्या तुमच्या गौतमोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही खरं चांगले कार्यक्रम पण राबवलेले, त्यालाही तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या पत्रकाराच्या गोष्टीने माझी काय मदत लागेल तुम्ही नेहमीच तयार असतो, पण अजूनपर्यंत मला कधी सांगितलं नाही. नाही भाऊ, मागणी केली त्यांनी प्रेम भाऊंनी, अजून दिलं की केलं, प्रस्तावनेमध्ये बोलले ते. मी बसवंत मंत्री आहे, त्या ठिकाणी गेलो म्हटलं वस्त्रोद्योग मंत्री झाला, मी प्रत्येक ठिकाणी शालेने काही गरजेचं झाला नाही. तुम्हाला वस्त्रोद्योग मंत्री झाला त्यावेळेला शाल. आपल्याकडे कन्सेप्ट काय होता, मंत्री झाला भाऊ आता आपलं गाव सुधारून टाका, वस्त्रोद्योग मंत्री झाला की कापूर गाव झालं. तर आता मी जास्तीत जास्त त्या वस्त्रोद्योग मंत्र्याचं नाव म्हणजे अखत्यारीत काही येत असेल, एखादी उद्योग आणू शकतो इथे. आता तुम्ही जर म्हणाल की आता सगळे रस्ते चकचक करून टाक, सगळीकडे दिवाबत्ती चांगली करून टाक, तर तो फंड काही माझ्याकडे येणार नाही, तो नगरविकासकडेच राहणार आहे. वस्त्रोद्योग मंत्री म्हणून तो माझ्याकडे येणार नाही. हा, माझ्या मंत्री झाल्यामुळे 2 कामं शिवायची माझी होऊ शकतात, पण माझ्या डिपार्टमेंटचा काय उपयोग आपल्या भागासाठी करता येईल ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू की ज्याच्या माध्यमातून आपल्या भागातला रोजगार वाढेल. तर वस्त्रोद्योग एक खाता असा आहे की जे राज्यामध्ये रोजगारही वाढवू शकतं आणि राज्याचा GDP पण वाढवू शकतो, म्हणजे उत्पन्नही वाढवू शकतो, असं ते खातं आहे. मागच्या 20-25 वर्षामध्ये ते खातं नेहमी पणन सरकार पणन आणि वस्त्रोद्योग असं कंबाईन राहिलं. त्याच्यामध्ये वस्त्रोद्योगाकडे फार असं लक्ष दिलं गेलं नाही. पहिल्यांदा ते खातं असं स्वतंत्र काढलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला त्याच्यावर आता खूप कामं करावी लागणार आहे. आता बऱ्याचदा असं होईल की भुसावळात कमी राहील, तर कृपा करून असं काही छापू नका की बस मंत्री झाले आणि आपल्या मतदारसंघाकडे राज्याचा भार आल्यानंतर ऑटोमॅटिकली
आपल्या गावाकडे किंवा आपल्या मतदारसंघाकडे थोडासा वेळ कमी मिळणार आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला आता राज्याचा कारभार मिळालेला बघायला, म्हणून तुमचं बहुत बराच तुम्ही मला त्याच्यामध्ये नाही तर आता संजय भाऊ दिसतात आता आंदोलन सगळ्यांनी पत्रकारांचा नियोजन म्हणजे मी पहिल्यांदा एवढी गर्दी बघतोय, तर आपण दरवेळेस पत्रकार दिवस साजरा करतो दरवर्षी, पण गर्दी कशी एवढी नसते. या वेळेला झाडून सगळे आलेले आहेत, मग सगळ्यांना आनंद झाला दिसतो की रोजचे मस्त चांगल्या कदाचित आले असतील सगळे. असं आहे का नामदार झालं पण आलं का निवेदन तर घेऊन पण सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्या पत्रकार बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सूचना अशी होती की जसं वकील संघाने हे केलेलं आहे, तुम्हाला माहिती असेल खरे साहेब, की वकील साहेबांनी त्यांनी एक फंड गोळा केला आणि मेडिकल इमर्जन्सी मध्ये एखादी गरीब वकील असला तर त्याला ते मदत करतात त्या वकील फंडामधनं. तसं तुम्ही करा, त्यांना मदत केली तसं तर मी आता बोलून येत्या काळात मी मदत केलं पत्रकारांना, पण मी कधीच काय त्या गोष्टी बोलत नाही सर. पण तसं काहीतरी तुम्ही पण करा, त्याला सगळ्यात पहिली मदत माझी राहील तुमच्या पत्रकार संघाच्या त्याच्या माध्यमातून. पत्रकारांची परिस्थिती मला माहिती की सगळ्यांची परिस्थिती चांगली नाही आणि वैद्यकीय गोष्ट अशी की कोणाला कधी काय लागेल काही सांगता येत नाही, म्हणून त्या क्षेत्रामध्ये जर काही करता आलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं योगदान माझ्याकडे आणि माझ्याकडनं ते योगदान तुम्हाला मिळेल. निश्चितपणे आपण तसं जे काही तुमचं नियोजन असेल त्या कलेक्टरकडून आपण जागाही मिळवून घेऊ. गणपती आता प्रश्न काय असा तर मोठा नाही, तो आता जनरल याच्यातही सगळ्यांना मिळतात ती घरा, त्याच्यामुळे तुम्हाला पत्रकारांमध्ये वेगळी कॉलनी पाहिजे असेल तर तशी आपण प्रस्तावित करू. ती सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चरखा जो आहे तो तुम्ही शेतकऱ्यांना जर अवेलेबल करून दिला गाव घरोघरी प्रायोरिटी आमची हा, तसं सौर ऊर्जा याच्यामध्ये वसुंधरमध्ये सौर ऊर्जेचा वापर ही प्रायोरिटी आहेच. आणि ती एमगिरी म्हणून जी वर्ध्याला आहे महात्मा गांधी रिसर्च इन्स्टिट्यूट, तिथे ते अवेलेबल आहेत सर, त्यांनी बनवलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांना जर आपण दिले तर व्हॅल्यू ऍडेड आम्ही जरा थोडस